उन्हाळ्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच उष्णतेचा त्रास होतो. काहींना मायग्रेनचा, पित्ताचा त्रास होतो. या त्रासावर ही चटणी गुणकारी फायदेशीर ठरणार आहे. ही चटणी जेवणाची तर रंगत वाढवणारी आहेच, पण एकदा बनवलात तर महिनाभर टिकणारीही आहे. तर आज आपण इथे उन्हाळा स्पेशल पुदिना चटणी बनवणार आहोत. नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. रेसिपी म्हणाल तर एकदम साधी आणि सोपी आहे, पण चवीला ती तितकीच भारी लागते. चला तर वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया. तर ही पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या गच्च भरून पुदिन्याची पाने घेतलेली आहेत. आता हा पुदिना निवडताना बघा, पुदिन्याचं सर्वात वरचं टोक धरायचं आहे. हा शेंडा खुडून घ्यायचा आहे आणि नंतर उरलेली पाने विरुद्ध दिशेने ओढायची, म्हणजे अगदी पटकन काही मिनिटातच पुदिना निवडून होतो. संपूर्ण पुदिना मी याच पद्धतीने निवडून घेतलेला आहे. पुदिना निवडून झाल्यानंतर 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. त्यातील पाणी निथळू दिलं. नंतर कोरड्या कापडाने पुसून मी हा पुदिना पूर्णपणे कोरडा करून घेतलेला आहे. 2 वाट्या गच्च भरून पुदिना घेतला आहे, तर त्याच प्रमाणात मी इथे 1 मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर ही उन्हाळ्यात आपल्याला खूप फायदेशीर असते. कोथिंबीरीच्या पानांसोबत इथे कोथिंबीरीची कोवळी देठ घेतला तरीही चालेल. आता यासोबतच आपल्याला इथे अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे, अर्धी वाटी सुकं खोबरं, पाव वाटी फुटाण्याची डाळ, 5 ते 6 लाल सुक्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या, अर्ध लिंबू, चवीनुसार मीठ. इथे मी साखर आणि जिरे दाखवायला विसरलेले आहे, पण आपल्याला साखर आणि अर्धा चमचा जिरेही लागणार आहे. आता यातील लिंबू आणि मीठ सोडून बाकीचं सगळं साहित्य आपल्याला एक एक करून छान असं भाजून घ्यायचं आहे. तर त्याकरता इथे गॅसवरती मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. आता यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा शेंगदाण्याने फुटाण डाळ घालून घेऊ. सोबतच यामध्ये अगदी थोडं तेल घालून घेऊ आणि हे शेंगदाण्याने फुटाण डाळ मंद आचेवरती खमंग भाजून घेऊ. आता हे शेंगदाणे आणि फुटाण डाळ अगदी मंद आचेवरती सतत हलवत रंग बदलेपर्यंत किंवा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ. तर बघा, काही वेळानंतर शेंगदाणे छान भाजले गेलेले आहेत. फुटाण डाळीचा रंगही बदललेला आहे. आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड करून घेऊ. आता याच कढईत सुकं खोबरं घालू आणि हेही मंद आचेवरती हलका बदामी रंग येईपर्यंत भाजून घेऊ. मी या खोबऱ्याच्या अशा पातळ चकत्या केल्या आहेत. तुम्ही इथे सुकं खोबरं किसूनही घेऊ शकता. खोबरं भाजताना आपल्याला तेल वगैरे घालायचं नाही. खोबरं भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. आता इथे तुम्ही या चटणीसाठी खोबऱ्याचं आणि शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर बघा, इथे आपलं सुकं खोबरंही चांगलं भाजून झालेलं आहे. आता तेही ताटामध्ये काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड करून घेऊ. आता याच कढईत अगदी थोडं तेल घालायचं आहे, म्हणजे अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि यामध्ये लसूण घालायचं आहे आणि यालाही मंद आचेवरती हलका डाग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर बघा, काही वेळातच लसणावरती हलके डाग आलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत आणि या लसणासोबत यालाही खमंग भाजून घ्यायचं आहे. इथे मी 5 ते 6 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. सुक्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तसं सुक्या लाल मिरच्यांच्या ऐवजी इथे तुम्ही हिरवी मिरचीही वापरू शकता. तर बघा, हेही छान भाजलं गेलेलं आहे. आता हेही ताटामध्ये काढून घेऊ आणि याला पूर्णपणे थंड करून घेऊ. आता याच कढईत भाजणार आहोत कोथिंबीर. तर इथे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. आता ही कोथिंबीर अजिबात तेल न घालता छान अशी थोडी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ. कोथिंबीर आणि पुदिना छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलं की यातील मॉइश्चर निघून जाईल, म्हणजे यातील ओलावा निघून जाईल. त्यामुळे आपली चटणी महिनाभर छान टिकेल. कोथिंबीर ही सतत हलवत मंद आचेवरती चांगली भाजून घ्यायची आहे. इथे आपली कोथिंबीर ही छान भाजून झालेली आहे. आता ही आपण ताटामध्ये काढून घेऊ आणि यालाही पूर्णपणे थंड करून घेऊ. आता याच कढईत पुदिन्याची पाने घालून घेऊ आणि सेम पद्धतीने भाजून घेऊ. पुदिना सुती कापडाने पुसून एकदम कोरडा करून घेतला आहे. यामध्ये अजिबात पाणी नाही. पाण्याचा थोडा अंशही यामध्ये राहायला नको. आता हा पुदिना एकदम ड्राय होईपर्यंत, कोरडा होईपर्यंत भाजून घेऊ.
जोपर्यंत यातील मॉइश्चर निघून जात नाही तोपर्यंत याला मंद आचेवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे. कोथिंबीर आणि पुदिनाही आपल्याला मंद आचेवरतीच भाजून घ्यायचं आहे, कारण ते व्यवस्थित आणि एकसारखे भाजले जातात. पुदिना आणि कोथिंबीर भाजायला थोडा जास्त वेळ लागतो, पण मंद आचेवरतीच याला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर बघा, इथे आपला पुदिनाही छान भाजून झालेला आहे. याचा रंग बदललेला आहे, थोडा डार्क झालेला आहे. पाने चुरगळल्यासारखी दिसत आहेत. छान कोरडापणा आलेला आहे. आता हेही आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि याला पूर्णपणे थंड करून घेऊ. आता जरी हे कुरकुरीत वाटत नसलं तरी थंड झाल्यानंतर हे कुरकुरीत होतात. आता सगळं साहित्य छान भाजून झालेलं आहे. आता हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊ. इथे आपलं सगळं साहित्य पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यात पुदिन्याची पाने, कोथिंबीर घालून घेऊ. सोबतच भाजलेले शेंगदाणे, फुटाण डाळ, खोबरं, मिरची, लसूण सगळंच घालून घेऊ. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे, अर्ध्या लिंबाचा रस. लिंबाच्या रसामुळे पुदिन्याचा रंग आहे तसा टिकून राहतो. प्लस या चटणीला चवही छान येते. आणि अर्धा चमचा साखर घालू आणि पल्स मोडवरती म्हणजे मिक्सर चालूबंद करत ही चटणी बारीक करून घेऊ. तर बघा, इथे आपली छान अशी पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे. रंग किती मस्त आलेला आहे तुम्ही बघू शकताय. या चटणीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकताय, अगदी जबरदस्त आलेलं आहे. चवीला तर एकदम भारी झालेली आहे. उन्हाळ्यातील भरपूर साऱ्या आजारांवर गुणकारी असणारी, महिनाभर टिकणारी पुदिन्याची चटणी तयार झाली. तर आजची ही पुदिन्याची चटणी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. तसंच टेस्टी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.